अरे बाप रे, ही चोरी नाही तर सरळ सरळ लूट आहे. नागरिकांचं पाणी चोरायचं आणि त्याच नागरिकांना पैसे घेऊन पुन्हा विकायचं. मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रातून पाणी चोरी सुरू आहे का, हा प्रश्न आता संपूर्ण शहराला हादरवतोय. आम्ही अधिकृत चोरीची पुष्टी करत नाही, पण जे प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतंय ते लपवणार नाही आणि यावर प्रशासनाकडून तात्काळ उत्तर मागतोय. केंद्राच्या एका कोपऱ्यातून अनेक पाईप थेट टँकरमध्ये सोडलेले स्पष्ट दिसतायत. टँकर भरले जात आहेत आणि तेच पाणी परिसरातील सोसायट्यांमध्ये राजरोसपणे पैसे घेऊन विकलं जात आहे. विशेष म्हणजे इथे हजारो लिटर पाणी सुद्धा वाया जात आहे रोज. एकीकडे प्रशासन नागरिकांना पाणी कमी वापरा म्हणून सांगतंय आणि इथे पाणी अक्षरशः वाया घालवलं जात आहे. हा एखादा अपघात नाही, हा पिंपरी चिंचवडमधील पाणी चोरीचा संघटित धंदा असल्याचा गंभीर संशय आहे. जर हे पाणी महानगरपालिकेचं असेल तर ते म्हणजे नागरिकांच्या हक्कावरचा डल्ला. मग प्रश्न सरळ आहे, नागरिकांचं पाणी चोरायचं, नागरिकांना पाणी टंचाईत ठेवायचं आणि त्याच पाण्यावर पैसा कमवायचा. या एका कोपऱ्यातून अनेक टँकर भरून परिसरातील सोसायट्यांमध्ये पाठवले जात आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, पाणी टंचाई नैसर्गिक नाही, ती जाणीवपूर्वक निर्माण केली जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, सर्व टँकर व्यवहार उघडे पाडावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, नाहीतर हा प्रकार नागरिकांच्या संयमाचा अंत पाहील. पाणी हा धंदा नाही, तो नागरिकांचा हक्क आहे आणि त्या हक्कावर घाला आता सहन केला जाणार नाही. आय एम सिटिझन ही चोरी थांबवण्यासाठी आवाज उठवणारच, कारण पाणी म्हणजेच जीवन आहे.